बरेच आता ना एवढा तुमचा प्रवास आहे, आता हिरो हिरोईन म्हटलं की मग तब्येत दिसणं, चांगलं दिसणं, चॉकलेट हिरो हिरोईन, तर तुम्हाला असं कधी वाटतं का की यार म्हणजे म्हणजे आपल्याला माहिती असते आपली ताकद, म्हणजे मलाही माझी ताकद माहिती, प्रत्येक कलाकार तंत्रज्ञाला त्याची ताकद माहिती आहे, बरोबर. पण ती ओळखून पण म्हणजे वेगवेगळ्या भूमिका येतात, काम करतो आपण, पण ती ताकद आपण ओळखतो, म्हणजे माझा चेहरा अशा भूमिकांना फिट होतो, किंवा माझी हाईट किंवा माझं दिसणं ह्या चेहऱ्यांना असं असं होतं, मग स्वतःच्या मर्यादा ओळखणे हे कलाकारासाठी एक चांगली गोष्ट आहे का अडथळा आहे, म्हणजे नक्की काय म्हणायचं त्यातून आपल्याला? नाही नाही, आता कसं होतं माहितीये का की स्वतःच्या मर्यादा ओळखणं म्हणजे काय की मला काम करायचंय, मी एक आहे की मी म्हणजे माझं एक तत्व आहे की कुठल्याही पठडीत अडकून पडायचं, बरोबर. आम्ही कुठला स्टॅम्प नको आपण. कुठलाही स्टॅम्प नको आपल्याला, तसा पडतो स्टॅम्प. हो. आता मी तुम्हाला सांगतो, मी वळू केला, हम्म. मी नटरंग केला, मी असं काही पिक्चर हिट झाले, त्यानंतर मग मला फक्त धोतर आणि पायजामा आणि बंडी याचेच रोल मिळाले मला. बंडी टोपी बस हेच पिक्चर मधले सगळे कॅरेक्टर का, तर तो एक शिक्का बसतो ना. किंवा आता कसं होतं की इतर डिरेक्टर असतात, ते ज्यावेळी तुमचं बघतात का, त्यावेळी त्यांना काय वाटतं की अरे ह्या रोलला हा जाईल, मग आपल्याला तसेच रोल मिळेल. बरोबर. ते मात्र एक आहे, आणि काम करत राहायचं, बरोबर. त्याला काही पर्याय नाही. आणि मिळतात मग चांगले रोल तसे मिळाले, मग भरपूर मग मला अगदी